सो फायनली पोचलेलो आहोत. छान रूम्स पण छान वाटतंय. ह्या लायन बघ आणि जिंगल बेलवा. दिस इज लायन बघ एवढे मोठे मोठे आहेत. वा, आतमध्ये खूप छान सजवलंय. तो आम्ही पोचलेलो आहोत. एट 880. हाय यू, आवडला? मोठासा केक. मंगू, कुठून जायचं? इकडनं चल. मी आल्या रूमची टूर देणार होती, पण आता वेळ झाली चहा घ्यायची. सो मी घेत आहे ही छानपैकी चहा. का वरती नाही बाळा, वरती थांब, डॅडाला आपण विचारू. आणि हे बघा, हे असं आहे. आणि प्रत्येक रूमच्या बाल्कनी आहेत ना, ह्या अशा आहेत, अशा सुंदर आहेत बाल्कनी छानपैकी. असं मस्त व्यवस्थित पडशील तू खाली. आणि हा बघा कुठे गेलाय. हे बघा, हे आहे बाहेरची. तिकडे पण आहे पण गेली नाही आहे. आणि हे बघा ट्रक किती छान आहे. भागात दाखवते का काय काय आहे ते. हे बघा, इथे आपली साडी घातलेली महिला. आणि इथे बघा ऑटो केवढी छान सजवले ना, फुलं छानपैकी. हे बघा मस्त ऑटो सजवले छानपैकी. कुर्ती आणि स्कूटी छान आहे मस्त. आणि हे बघा ट्रक छान. समोरून दाखवतो, खूप छान सजवले ट्रकला. आणि मी मगासपासून चहा पित होती, पण माझं लक्ष वेधलं या गोष्टीने. हे पहा, मला लहानपण आठवलं. तेव्हा भांडी कुंडी आम्ही अशीच खेळायचो. किती छान आहे ना, मस्त. आणि हे बघा बोट आहे आणि बोटीच्या शेपचं आहे. आणि तिथे आणि ते बसलं. धर्म म्हणजे रिलिजन. आणि हे बघा अँटिक पीस. इथे आयांनी व्हिडिओ काढलाय. इथे एक ऑटो आहे. आणि हे बघा सगळ्या जुन्या वस्तू ठेवलेल्या आहेत एकदम. किती छान आहे. आले गेम झोन. सो हे आहे हे हॉटेलमधलं गेम झोन. मस्तपैकी खेळायला. आयान इकडे ये, मग खेळायचं. डेडाला येऊ दे मग खेळू. इकडे ये आयान. And it's me. एकच राहिला, एक राहिला. छान छान. येस येस. ए आलू. आयान संपला संपला संपला. जोरात कर. नाही होत.
जोरात एकदम. नाही होत. आया इथे बसतो, फोटो काढायचा आहे. हा आमच्यासाठी आहे. थोडं काहीतरी खाते, चहा प्यायले, पण त्यानंतर गेम झोनमध्ये गेलो आणि खूप सारं खेळणं झालं, इकडे तिकडे जाणं येणं. थोडं थकलोय, थोडं खातला चाललेली आहे टी व्ही. इथे आम्ही दोघे जण खात आहोत हा केक. आयांसाठी आम्ही दुसरा मागवणार आहोत. आणि आमची एकदा टी व्ही सुरू झाली का मला काही सुचत नाही. चला तर मग केक खाते, नंतर बघते. हा आहे इव्हिनिंग व्ह्यू. किती सुंदर आहे. वाव, सूर्य मावळतोय छानपैकी. इकडे मे बी सूर्य उगवेल. सो हाय, हॅलो, नमस्ते. मी मृणाली या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर एका दिवसामध्ये 2 ब्लॉग बनवते, कारण ब्लॉग्स खूप मोठे होतील. काय ते डेडा आहे, डेडा आमचा आरडाओरडा चाललेला आहे. आणि मी देत आहे रूम टूर. तर नेहमी मी रूम टूर देते, कधी आली हॉटेलमध्ये की मी मेन डोअरमध्ये जिथे एंट्री असते तिथून देते. तर आता बाल्कनीमधून तुम्हाला देते. सो ही आहे सुंदरशी बाल्कनी, पाहू शकता. छान आहे, मस्त. आणि मला हे जी गॅलरीची नाही डिझाईन फार आवडली. हे पहा, इथनं मस्तपैकी सनसेट दिसतोय. ह्या छानपैकी मूविंग चेअर आहेत. तर सकाळी ते चहा घेणं होणार आहे. बघा माझं आयांनी आता आंघोळी केलेली आहे छानपैकी. एसीचं नाही हे, ते थंड. सो आयान मस्तपैकी. आयान तुला काहीतरी मागवायचंय, जा मेनू आण. आणि आमचा गोंधळ चाललेला आहे. सो आल्या पसारच झालंय सगळं, तरी पण मी देते रूम टूर. ही आहे मस्तपैकी, हा टेबल आहे. त्यानंतर हा कॉफीचा टेबल आहे, टी टेबल. आणि मस्त अशी ग्रे आणि व्हाईट कलरच्या कॉम्बिनेशनमध्ये कर्टन आहेत. हे मस्तपैकी छानपैकी लाईट आहे. आणि फॅन बघा केवढे छान आहे, मस्त आहे. आणि इथे आताच यांचे केस वाळवले ड्रायरनी, हे बसलेले आहेत. आणि हे बघा पसारा आहे चपलांचा. आणि इथे टी व्ही चाललेली आहे. हे लॅम्प पण मला फार आवडले, छान आहेत लॅम्प. हे सुंदर असे लॅम्प आहेत. ही सुंदर अशी पेंटिंग आहे. आणि हे बॅग्स इथे ठेवलेले आहेत. त्यानंतर इथे असं मोठा असा छानपैकी मिरर आहे. आणि हे बॅक साईडला तुम्ही पाहू शकता सगळं जे हॉटेलमध्ये नॉर्मली असतं ते आहे. येथे आहे फ्रीज. आणि हे आहे आयनिंग आहे, एक पिलो आहे एक्स्ट्रा. त्यानंतर बाकीचं सामान मला असं मी आतमध्ये ठेवावं, पण अजून काय ठेवलं नाही. आणि हे इकडे वॉशरूम आहे, वॉशरूम पण दाखवते तुम्हाला. सो दिस इज वॉशरूम. हे असं छानपैकी. आणि हे आहे आंघोळी करण्याचं. हे आहे टी व्हीचं खालचं युनिट छानपैकी. ते त्याच्यावर तुला झोपायचं. अरे हां, मला वाटलं हा सोफा आहे, तो हा सोफा कम बेड आहे. थांब रे. युनिक अशी गोष्ट मला ही वाटली, ते खूप छान आहे, मस्त. मला फार ना पण आवडला हा फॅन. किती पात्यांचा आहे? आय थिंक 6 पात्यांचा आहे का 5 पात्यांचा फॅन आहे. तो खूप सुंदर आहे, पाहू शकता, मस्त छान. हां हा सोफा कम बेड आहे. बाहेर थंडी अतिशय आहे. पायामध्ये सॉक्स घालायचेत मला. आयांना हवाय सोफा कम ओपर करून. ती माणसं येतील तेव्हा मग देतील. हा मूवी चाललेला आहे. आणि बाहेर बघ एवढं सुंदर वाटतंय, छान, मस्त पैकी छान. ये बात हो न हो, शायद फिर इसी जन्म में मुलाकात हो न हो, लग जा गले हमको मिली है आज ये घड़ियां नसीब से, फिर आपके नसीब
प्यारी सी जन्म में मुलाकात हो न हो, लग जा गले. जिंगल बेलवा, जिंगल बेलवा. 7 वाजायला येत आहे आणि हे बघा आमचं काय चाललेलं आहे. पॉवर रेंजर्स काय आहे यार? पॉवर रेंजर्स आणि आणि मी आता चहा मागवलाय. मस्तपैकी गरम गरम चहा आली. मी मस्तपैकी बाहेर बसीन. मस्त थंडगार झालेलं आहे बाहेरचं वातावरण आणि मस्त गरमागरम चहा पिईन. हा चेंज खूप छान वाटतं. जवळजवळ 1 वर्ष झालं मी कुठेही गेली नव्हती. हां, वेट करत करत फायनली आमची चहा आलेली आहे बघा. ही आहे चहा, हे कप आहे, हे शुगर अँड कुकीज, कॉम्प्लिमेंटरी कुकीज भेटलेले आहेत आणि हे आहेत ब्रेड. सो मग बघू. अयांतर इथे त्याचा टी व्ही चालला आहे. त्याला मी म्हटलं बाहेर बसू, तो बोलते नाही मम्मा मला इथे बसायचं आहे. सो तो इथे बसेल. हे आमचे झोपलेले आहेत बिचारे, थकलेले आहेत ड्राईव्ह करून. तर मी माझी चहा आणि ब्रेड मी इथे गॅलरीमध्ये बसून एन्जॉय करणार झालेले आहेत. आणि हे बघा चंदमामा किती छान आहे. आणि ही माझी चहा अजूनच्या यामध्ये आहे आणि ही चहा आणि मस्त तर एन्जॉय करत करत मी माझी चहा घेत आहे. आणि वाव खूप थंडी पडते, बाहेर खूप थंडी आहे आणि या थंडीमध्ये गरम गरम चहा आणि पिणार आहे. मला आईंची आठवण आली. मोस्टली आई आणि मी आमची टी लवर आहोत आम्ही. सो ऑलवेज त्यांनी आता चहा कमी केलेली आहे, पण कधी मी आले का त्यांना चहा करतेच आणि जबरदस्ती कधी कधी देते, घ्या 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 करत असं. आणि गारवा तर आहेच, पण वारा सुटलेला आहे इथे, झुळक झुळक वाऱ्याची. मी जरा ठेवून देते फ्लॅक्समध्ये, म्हणजे कसं नंतर गरम करून घेता येईल. आणि 2 चहा आणि ब्रेडचे किती 295 झाले, पण त्याच्यामध्ये त्यांनी कॉम्प्लिमेंटरी कुकीज आहे. चहा म्हणजे 1 कप मागवलेलं, तर जवळजवळ मला असं वाटतं 3 कप चहा आहे. सो या नाईस. बटर लावलं आहे आता, बुडून खाण्यात आता OMG. तर ॲज युजल सर्वांनी चहा प्यायला या संध्याकाळचे 7:30 वाजता. असं काही नाही, नवीन वेळ नाही आहे. मोस्टली मी घेते कधी कधी 7:30ला पार्लरमधून जेव्हा घरी येते ना, सो त्यावेळेला कधीतरी माझं घेणं होतं 7:30ला. कधी कधी क्लायंट खूप असले सो चहा करता येत नाही आणि घेताही येत नाही. सो त्यामुळे घरी यायचं, मस्त चहा घ्यायची, मस्त गारवा, समोर चंद्र आणि हातात ब्रेड बटर विथ चहा. ऑसम. चहाही मस्त झाले, 1 नंबर. सो प्लॅन असा आहे की हे उठल्यानंतर मी बाहेर जाणार आहोत डिनरसाठी, म्हणजे थोडं बाहेरचंही फिरता येईल त्याकरिता. आणि सर्वात महत्त्वाचं खायचं आहे क्रीम स्ट्रॉबेरी क्रीम.